गुड मॉर्निंग गाईज. आपण चाललोय आता खोंड्याची वाडी रानसईला. मित्रांनो, सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता नजारे. आणि आता आपण चाललोय रानसईला, खोंड्याची वाडी इथे. आपल्याला तिकडे जाऊन सूर्योदय पाहायचा होता, पण सध्या लेट झालंय दर वेळेप्रमाणे, त्याच्यामुळे आपण तिकडचा सूर्योदय तर नाही पाहू शकत. तरी पण तिकडचं निसर्ग सौंदर्य आपण पाहायला जातोय. तर बघूया. आपल्यासोबत सध्या आहेत गौरव, विजू आणि मागे आहे आपल्या सुमित. निसर्ग बघा किती सुंदर आहे बघा. आजचं वातावरण खूप सुंदर आहे. सगळीकडे पर्पल कलरची चादर पसरली आहे. तुम्ही बघू शकता, इकडून बघा असे नजारे. सर्वत्र धुके आहे मित्रांनो, आणि या धुक्यातून आम्ही वाट काढत जातोय. मजा येणार आहे. भेटूया पुढे. काय भारी वाटतं डोंगर, म्हणजे लेअर, कलरची लेअर चेंज होत जाते. पर्पल, ऑरेंज, व्हाईट, सगळ्या लेयर्स दिसत आहेत. पाम बीच रोडसाठीचा रोड आहे मित्रांनो. तुम्हाला जर बेलापूरच्या दिशेने जायचं असेल तर या साईडला पाम बीच रोड आहे, इथून पण तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला हा वर्दळीचा रस्ता नको हवा असेल तर हा शॉर्टकट आहे. इथून तुम्ही हा शॉर्टकट मारू शकता. शॉर्टकट म्हणजे रोड खाली मिळतील. मित्रांनो, कलंबोलीसाठी जो आपण फाटा मारतो त्याच फाट्यातून आल्यानंतर राईटला जायचं आहे, राईटला वळायचं आहे. राईटला वळल्यानंतर 17 किलोमीटर दाखवतं आपल्याला. आपले रायडर मित्र गौरवजी गाडी चालवतात आता. जावा रायडर पुढे राहा. आणि त्यांच्या मागे बसले आहेत सुमितची मर्चंडे, आणि माझ्यासोबत विजू बसले आहे. मित्रांनो, इथे थोडी धूळ आहे. धूळ असल्यामुळे जरा सावकाश चालवा गाड्या. थोडंफार ट्रॅफिक होतं इथे कारण धुळीमुळे, पण आपण सावकाश जायचं आहे, घाई करायची नाही आहे. मित्रांनो, आम्ही आता चिरनेरला आलो आहे. तुम्ही बघू शकता चिरनेर, राजधानी बेकरी. तर आम्ही इथे नाश्ता करतोय. जरा पुढचं काय आम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळे आम्ही इथेच नाश्ता करतोय. बघू, हे नॉर्मल खा, जे आहे ते खावा. नंतरचं बघू. आम्ही समोसा मागवला, ह्यानी मागवले इडली. आवडतं त्याला. ओके, काय तू सुरुवात कर. पाव घेतलास? ओके, चालेल, आपण खाऊया. नाश्ता केल्यानंतर आपण पुन्हा भेटू तुम्हाला. ओके, काळजी घ्या. राजधानी मिठाईवाल्याच्या इथून आपण लेफ्ट मारलाय आणि आता आपण पुढे चाललोय खोंड्याची वाडीच्या दिशेने. आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नाही आहे. आपण विचारणार आहोत लोकांना की ते कसं जायचं आहे, काय जायचं आहे. पूर्ण हा ब्रिज क्रॉस करायचा आहे. इकडे पकड असा. मित्रांनो, आता आपण चाललोय खोंड्याच्या वाडीला. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत सुमित मर्चंडे, सुमित माझा भाऊ, आणि मागे राहिले आहेत, बराच मागे राहिले आहेत. हे ट्रकला आपण वाव देऊया, नाहीतर ते आपल्याला साव घेतील. ओके, तिथे काय लिहिलंय ते वाचून येतो काय? जरा जा मर्चंडे, तूच जाऊन या. जा, एक कॅमेरा घेऊन जा यार, स्टाईल मार.
मित्रांनो, आपण बघा आता कोंड्याच्या वाडीच्या इथे पोचलो आहे. आपण तिकडे एक फाटा आहे, त्या फाट्याजवळ आलो आहे. मगाशी तुम्हाला सुमितने दाखवलं तसंच जाऊया तिकडे. मित्रांनो, इकडून समोरून आलात तुम्ही तर तुम्हाला हा बोर्ड दिसेल. टॉप आहे छोटासा आणि मग आपण सरळ चाललो आहे. धन्यवाद. ह्या रोडवरती थोडे कंटेनर वगैरे जास्त असतात, तर जरा गाडी वगैरे चालवताना सावकाश. अचानक समोरून कंटेनर वगैरे येतात, मोठमोठे कंटेनर असतात, तर थोडंसं सावकाश ड्राईव्ह करा. आपण चाललो आहे आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने. थोडंसं रोड पाहू शकता तुम्ही. बघा बोलतो. सरळ आल्यानंतरला असं कल्लेचा एक रोड दिसेल आणि रानसईचा एक रोड दिसेल. आपल्याला रानसईच्या दिशेने जायचं आहे. डाव्या बाजूला माझे मित्र इथे थांबलेले आहेत, वाट बघतायत. अरे तुम्ही आमच्या अगोदर आलात. या ठिकाणी विजू आणि गौरव एकदम असं गावसारखं वातावरण आहे. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. सकाळचे आम्ही आलेलो इथे साधारण 9 वाजलेले आहेत, तर थोडंसं थंडीचे दिवस आहे, त्याच्यामुळे थंडी फार चांगली जाणवते. यांची चर्चा चालली आहे. बाईकने आलो असतो, कारने आलो असतो. रस्ते माहिती नसताना जे कन्व्हिनियंट आहे बाईक त्याच्यानेच या तुम्ही. कारने येऊ नका, कारण कसं आहे, जर रोड माहिती नसेल तर मग ते पुन्हा टर्न घेताना थोडा त्रास होईल, कारण रोड थोडा नॅरो आहे. गाईस आम्ही पोचलोय कुठे? रानसई डॅमच्या बॅक साईडला. तर आता चला तुम्हाला नजारा दाखवतो. समोर जातोय ना मर्चंडे, म्हणून ते बी पोहोच चाललंय. आता नाही होणार, वरती गेला ना तेव्हा दिसतंय. जायला त्या साईडला फिरायला तो. शहराच्या गडबडीतून बाहेर पडताना रस्ता हळूहळू शांत होतो आणि समोर उलगडतं निसर्गाचं एक सुंदर दृश्य, रानसई धरण. आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगर रांगा, थंड वारा आणि पाण्यावर पडणारे प्रकाशाचे ठिपके क्षणभर सगळा थकवा विसरायला लावतात. रानसई धरण म्हणजे फक्त टुरिस्ट स्पॉट नाही, हे आहे थांबून श्वास घेण्याचं, मनाला शांती देण्याचं ठिकाण. बाईक राईडमध्ये असा थांबा प्रवासाला वेगळाच अर्थ देतो, कारण या निसर्गाच्या कुशीत प्रत्येक क्षण मनाला ताजेतवाने करतो. निसर्ग जपा, शांततेचा अनुभव घ्या आणि अशा ठिकाणी येताना प्रत्येक क्षण लक्षात ठेवा, कारण रानसई धरण फक्त डोळ्यांसाठी नाही, ते आहे अनुभवण्यासाठी. शहराच्या गडबडीपासून दूर, जिथे शब्दही हळूहळू बोलतात, असं एक शांत ठिकाण. रायगड जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं रानसई धरण. इथे येताना कोणताही गोंगाट नाही,
फक्त वाहणारं पाणी आणि थांबलेला वेळ, हिरवळ, ढगांची सावली आणि निसर्गाचा शांत श्वास, हे सगळं इथे एकत्र भेटतं. पावसाळ्यात रानसई धरण जिवंत होतं. प्रत्येक थेंबात निसर्गाची कथा सांगत इथे काही करायची गरज नाही, फक्त बसायचं, पाहायचं आणि मन शांत होऊ द्यायचं.